मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। लाईव्ह आलेलो आहोत आपण आता आणि बदलापूर रेल्वे स्थानकावर आहोत। उद्या आहे विजयादशमी आणि विजयादशमीच्या पूर्व सकाळी आदिल्या दिवशी या ठिकाणी आपण बघतोय बदलापूर रेल्वे स्थानकात दसऱ्याचं आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदा देखील करण्यात आलेलं आहे। रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्था यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष बदलापूर रेल्वे स्थानकात दसरा संमेलन साजरा करण्यात येतो। या ठिकाणी आपण बघू शकतोय बदलापूरहून 756 बदलापूर ते ठाणे सुटणारी ही जी लोकल आहे या लोकलला आता सजवण्यात येणार आहे। त्यानंतर वेगवेगळे उपक्रम आहेत। या ठिकाणी आपण छोटी चिमुकली बघतोय, ही बालकलाकार आहे जी आत्तापासूनच तिचं स्वतः स्वावलंबी झालेली मुलगी आहे ती आणि बालकलाकार म्हणून काम करते, प्रवास करते रेल्वेने। आपण बघू शकतो या ठिकाणी। मला काय तू रोज प्रवास करते, कसं वाटतं आणि कुठल्या कार्यक्रमाचं शूट करते? मी आता सध्या आदिशक्ती मालिकेचं शूट करते। तर मला ट्रेनने प्रवास करायला खूप छान वाटतं। मी रात्री जरी येते तरी काही प्रॉब्लेम नसतो। घरी आल्यावरती पण मम्मी काय थकलेली नसते आणि गर्दी पण कमी असते। नाव काय तुझं? ओबी पुरुषोत्तम देवकर। मजा येते तुला रोज काम करताना? हो। कितवीत आहे तू? 5वी। कोणत्या शाळेत जाते? आदर्श विद्या मंदिर। वा, छान। आदर्श विद्या मंदिरची विद्यार्थिनी आहे। या ठिकाणी आपण बघतोय प्रवासी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोटरमन जे आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। त्यांना शाल, श्रीफळ हे सगळं देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येतोय। हेच मोटरमन आहेत, रेल्वे गार्ड आहेत जे आपल्याला सुखरूप प्रवास करून नेतात। या ठिकाणी रेल्वे प्रवाशांचा जो प्रवास जो आहे तो सुरळीत होण्यासाठी, सुखमय होण्यासाठी सगळ्यात मोठी जी कामगिरी आहे ती कुठेतरी या मोटरमन आणि रेल्वे गार्ड जे आहेत त्यांच्या माध्यमातून होते। बदलापूरहून रोज 1.5 लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात। ही रेल्वे म्हणजे त्यांच्यासाठी जीवनवाहिनी आहे, जीवन रेखा आहे, जिनं रोज हे बदलापूरकर प्रवास करतात। आणि कुठेतरी आता पण आपण बघतोय या ठिकाणी 756 ची ही जी मुंबईकडे जाणारी लोकल आहे, ठाण्याकडे जाणारी जी लोकल आहे बदलापूर ते ठाणे, या लोकलची या ठिकाणी सजावट केली जातीये। फुलांचं तोरण या ठिकाणी लावलं जातंय, झेंडूचं तोरण। त्याचबरोबर संपूर्ण सजावट करून या ठिकाणी महिला वर्गांचा उत्साह आपण बघू शकतो, त्यानंतर पुरुष वर्गाचा बघू शकतो। या ठिकाणी आपण बघू शकतोय एक सुंदर असा उपक्रम जो आहे तो रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी राबवला जातो आणि दरवर्षी जो प्रवास आहे तो केला जातो। या ठिकाणी महिला वर्ग आहेत जे प्रवास करतात, रोज म्हणजे ट्रेनचे धक्के खाऊन आपला रोजचा जो प्रवास असतो तो केला जातो। मात्र आजचा एक दिवस आहे जो ते आनंदानं साजरा करतात। मॅडम रोज जाता? हो। कसा आजचा दिवस साजरा करता रेल्वेत? कसा असतो? खूप छान वाटतो आणि सगळं बघायला पण भेटतं आणि ट्रेन मध्ये कसं काय होतं सगळं म्हणजे बरं वाटतं। किती वर्षांपासून प्रवास करता? मी 4 वर्ष झाले मला। 4 वर्ष। हो। या ठिकाणी आपण बघतोय महिला प्रवासी आहेत आणि प्रत्येक जण आपला आनंद व्यक्त करताय। आज दसऱ्याच्या निमित्तानं सगळ्याच ज्या महिला आहेत या ठिकाणी आपण बघू शकतोय ही ठाण्याला जाणारी लोकल आहे। मुंबई बदलापूर ते ठाणे हा प्रवास जो आहे या लोकलने केला जातो। 756 ची लोकल आहे बदलापुरातून सुटणारी। रोज जशी लोकल उशिरा असते तशी आज देखील उशिरा आहे लोकल। आपण या ठिकाणी बघू शकतोय नारळ फोडून या ठिकाणी, त्याचबरोबर हळद कुंकू वाहून या ठिकाणी लोकलची जी आहे ती पूजा केली जातीये। या ठिकाणी प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। रोज प्रवास करता? हाँ। किती वर्ष झाली प्रवास करता? हो गया 10 साल हो गया। 10 ये हमेशा ये हर साल। जो हाँ, हर साल। कैसे माहौल रहता है? कैसा? बहुत अच्छा, बहुत बढ़िया है, बहुत अच्छा है और होना भी चाहिए, ऐसे ही होना चाहिए। पर ट्रेन लेट लाते हैं लोग, बस यही है एक तकलीफ है। सब कुछ अच्छा होना चाहिए,
ट्रेन को ले रहा है। त्योहार एक साल में एक त्योहार आता है, उस टाइम पे गाड़ी नहीं लाते। क्यों नहीं लाते? ये हर रेलवे वालों को, कर्मचारी को, सबको होना चाहिए भाई ये त्योहार पे टाइम पे लावे। हम लोग पूजा करते हैं, अच्छा उत्सव मनाते हैं, पर ये लोग क्यों नहीं करते? उसको उनका रीजन उनको भी देना चाहिए भाई। एक रात को तो लगाओ, कम से कम रात को एक फिटिंग लगा दो, एक दिन लगा दो, पर हमारी तकलीफ कोई नहीं देखता मॅडम। या ठिकाणी रेल्वे प्रवाशांची समस्या देखील आहे। रेल्वे कुठेतरी लवकर आली पाहिजे, वेळेवर आली पाहिजे। लोकल मागणी जी आहे रेल्वे प्रवासी या ठिकाणी करतायत, आपण बघू शकतोय। या ठिकाणी महिला वर्ग जो आहे तो या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात या ठिकाणी आजचा प्रवास करत असतो। रोजचा प्रवास धकाधकीचा आणि धावपळीचा असतो, मात्र आज कुठेतरी एक दिवस असतो जो एकमेकांबरोबर छान असा सेलिब्रेट केला जातो। यासाठी अगदी महिनाभरापासून तयारी केली जाते आणि आजच्या दिवशी या ठिकाणी कोणीच खाडा न करता व्यवस्थित या सगळ्या महिला आणि पुरुष या ठिकाणी सजून धजून साड्या नेसून छान असा प्रवास करत असतात। या ठिकाणी महिला वर्ग आपण बघतोय या ठिकाणी फेर धरतायत, या ठिकाणी भोंडला सादर करण्याचा या ठिकाणी बघतोय आपण। या ठिकाणी देवीची आरती गात या ठिकाणी फलाटावर भोंडला सादर केला जातोय, आपण बघू शकतो। या ठिकाणी या ठिकाणी बघतोय आपण की महिला वर्ग भोंडला सोबतच या ठिकाणी फुगडीसाठी फेर धरतायत। खूप आनंदात उत्साहात या ठिकाणी दसरा जो आहे तो साजरा केला जातोय, दसऱ्याचा सण जो आहे तो साजरा केला जातोय। मॅडम रोज प्रवास करता? हो, रोज प्रवास करते। खूप सुंदर असतो आणि खूप एन्जॉय करतो आम्ही। आणि मी तसं म्हटलं तुम्हाला त्यापूर्वी, दुःख सुख सगळं आमचं इथेच आहे, म्हणजे फॅमिलीपेक्षाही जास्त वेळ आम्ही इथे त्यांच्यावर सेलिब्रेट करतो आणि एन्जॉय करतो। किती दिवसापासून तयारी करता? हे आहे तयारी 4-5 दिवस आधीपासून असते, पण खूप मजा असते आणि हा दिवस प्रत्येक वेळा आम्ही एन्जॉय करावा अशी आमची खूप इच्छा आहे। आपलं नाव मॅडम? कविता राजेश बालुगडे। या ठिकाणी आपण बघतोय मैडम कितने साल से कर रहे हो ट्रैवल? मैं 18 साल हो गया, 18-19 साल हो गया मेरा काम के लिए। आज का दिन बहुत अच्छा लगता है, आज का दिन स्पेशली मुझे बहुत अच्छा लगता है कि इतना है कि रोज तो कर नहीं पाते, साल में एक बार है। मेरा तो यही है कि हर साल महाजन सर बहुत बोलते कि ऐसा करना चाहिए, ऐसा होना चाहिए करके, तो मुझे बहुत अच्छा लगता है। और मैं पूरा ग्रुप को ले लेती हूँ, 2-3 दिन पहले ही से हम लोग चालू हो जाते हैं, क्या क्या करना है क्या क्या नहीं करना है, तो उसी सब से बहुत अच्छा लगता है मुझे। मेरा नाम निर्मला सोरेस है। या ठिकाणी आपण बघतोय रेल्वे प्रवासी संस्थेच्या या महिला देखील या ठिकाणी मोटरमन यांचा या ठिकाणी सत्कार करतायत। हीच एक भावना असते कृतज्ञता व्यक्त करण्याची। खूप आनंद झाला आज मला, कारण हा आपला 2005 पासून आपण उत्सव साजरा करत असतो आणि सगळे मनमुराद आनंद घेत असतात आणि त्याच्यामुळे आजचा दिवस आमच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे आणि खूप आनंद झाला आम्हाला। यांच्या सहकार्यामुळे आम्ही नेहमीच सुखरूप जात असतो, सुखरूप येत असतो। त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा त्यांचा सन्मान केलेला आहे। तेव्हा आजचा मैडम एक फोटो आपके साथ चाहिए मेरे को, एक फोटो इनके साथ ले लो ना। आपकी ट्रेन छूट जाएगी। नहीं छूटेगी सर, जल्दी नहीं, कुछ नहीं गिरा सर, अरे 1 मिनट तक मैं चढ़ी नहीं हूँ सर, जल्दी लवकर 1 मिनिट क्या, लवकर क्या। या ठिकाणी महिला प्रवाशांना आपण बघतोय, महिला प्रवाशांचा उत्साह खूप मोठा असतो आणि सर दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करता, कशा प्रकारचं नियोजन असतं, कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद तर चांगला मिळतो आणि आम्हाला जवळजवळ 20 वर्ष झालं आम्ही हा प्रोग्राम साजरा करतो। या आम्हाला थोडं आम्हाला लेट झालं याला,
पण एकदम आनंदात साजरा होतो. त्या टायमाला सजावट पण कमी झाली, हॅपी दसरा. पहिल्या गाडीला जास्त तर झालं. कुठेतरी आता हे जे आपण बघतोय या ठिकाणी बॅरिकेड टाकण्यात आलेले आहे, कुठेतरी अपुरी जागा पडतीये, एक कुठेतरी हिरमोड झालाय का? खरं म्हणजे आज प्रशासनाला आम्हाला काय प्रश्न विचारायचे नाहीत का आनंदाचा दिवस आहे का प्रशासनानं एवढा त्रास दिला आम्हाला. तर आमच्याकडे प्रवास करताना आज जाताना घरातून परत येईल त्याची गॅरंटी नाही. या प्लॅटफॉर्मवरती अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी असते आणि हा कुठेतरी आज खूप अडचणीची गोष्ट आहे. तरी पण आम्ही स्टेज बाहेरच्या बाजूला केलेलं आहे, कारण आम्हाला प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही एक आमची भावना होती मनात. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा यावर्षी खूप अडचणीचा दिवस आलेला आहे, तरी पण आम्ही आनंद घेतोय आणि खूप खूप आनंद होतोय आम्हाला की थोड्या वेळात पण आम्ही खूप आनंद घेतलेला आहे. 2 नंबर 1 नंबरचं काढण्यामध्ये या ठिकाणी आपण बघतोय की हा आनंद जो असतो ना तो एक दिवसाचा आनंद खूप महत्वाचा असतो या रेल्वे प्रवाशांना, कारण रेल्वे प्रवासी वर्षभर याच लोकलने प्रवास करतात. ही लोकल सुखरूपपणे त्यांना नियोजित स्थळी पोहोचवते. त्याची काढण्याबद्दल या ठिकाणी आपण बघतोय हे बॅरिकेड्स टाकण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे. अगदी हे बॅरिकेड्स नसताना मोठ्या जल्लोषात फलाटावरच जो दसरा संमेलन आहे तो साजरा केला जायचा आणि एक वेगळा आनंद असायचा. मात्र या आनंदावर कुठेतरी आता विरजण पडलेलं आहे. कुठेतरी हे बॅरिकेड्स हटवण्याची मागणी जी आहे ती आत्ताही रेल्वे प्रवासी करतात. आजही रेल्वे सेवा जी आहे जी उशिरानं धावत होती त्यासाठी देखील मागणी करण्यात येते. त्याचबरोबर बदलापूरकरांसाठी जास्तीच्या लोकल फेऱ्या वाढवाव्यात अशी देखील मागणी आज देखील केली जाते. या निमित्तानं आपण बघतोय की बदलापूर शहरात, सुसंस्कृत अशा बदलापूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून दसरा संमेलन बदलापूर रेल्वे स्थानकात अविरतपणे सुरू आहे आणि हीच परंपरा पुढे नेण्याचा मानस जो आहे तो या सगळ्या प्रवाशांनी देखील व्यक्त केलेला आहे. तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.